पण हृदयरोग होतो म्हणजे नेमकं काय होतं? हृदयविकाराचं पर्यावसान हे हार्ट अटॅकमध्ये होत नाही. मला उजवीकडे दुखतंय म्हणून माझा हृदयविकाराचा पेन नाहीये का, तसं काही नाही. जबड्याच्या खाली आणि साधारणपणे बेंबीच्या वरती कुठलीही पेन ही हृदयविकाराची असू शकते. हार्ट अटॅक येतो म्हणजे त्यावेळेस नेमकं काय घडतं? ज्यावेळेला तो रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होतो 100%, त्यावेळेला खूप तीव्रतेत दुखायला लागतं आणि पेशंट सिरियस होतो, ज्याला आम्ही हार्ट अटॅक असं म्हणतो. कार्डियाक अरेस्ट बऱ्यापैकी यंग लोकांच्यात होतात. हार्ट अटॅक हा रिलेटिव्हली वृद्ध लोकांच्यात होतो. चहा कॉफीचं व्यसन असतं तर त्याचा हृदयविकारावरती कसा परिणाम होतो? चहा आणि कॉफी मधला सगळ्यात घातक पदार्थ म्हणजे दूध. आहारात तुमच्या नॉनव्हेज असणं किती हृदयासाठी फायद्याचं आहे? म्हणजे काय घ्यावं नॉनव्हेज फूड मधलं? जे चांगल्या गोष्टी त्याचा वाटोळा लावतो. म्हणजे आपल्याला पोळी पाहिजे आणि त्याच्यावर तूप पाहिजे. हायपोग्लायसिमिया बस्टर्स म्हणजे काय? खूप भूक लागली तर 2 कप चहा पिण्यापेक्षा आणि वडापाव खाण्यापेक्षा जाऊन एखादं फळ खा. म्हणजे मिश्री लावणे हा एक म्हणजे मोठा प्रोग्राम असतो गावामध्ये. म्हणजे तुम्ही कधी पाहिला साळकाय माळकाय 8-10 बायका एकत्र येतात आणि मिश्री लावता लावता सुनांच्या आणि सासवांच्या कुटाळक्या करत बसतात तिथं. पण मिश्री इज टोबॅको आणि ते डायरेक्ट घासून घासून त्या तुमच्या हिरड्यांमधनं डायरेक्ट रक्तात जातं. स्मोकिंग कधी कधी करतो आम्ही असं अनेकदा सांगितलं जातं, तर ते कितपत घातकी आहे? म्हणजे करूच नाही पण जे करतायत आणि त्यांचं असं एक्सप्लेनेशन असतं की नाही आम्ही कधीतरी करतो, ओकेजनली करतो, ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये करतो. मला ज्या वेळेला पेशंट म्हणतात की आम्ही ओकेजनली स्मोकिंग करतो, मी त्यांना पहिला पुढचा प्रश्न विचारतो, तुमचा ओकेजन रोज येतो का? तंबाखू इन एनी फॉर्म, सिगरेट, बिडी, तंबाखू, गोवा, गुटखा, विमल, गायछाप, मिश्री, कुठल्याही स्वरूपाचं तंबाखू सेवन हे वर्ज्य असावं. असं म्हणतात की दारू पिणं हे हृदयासाठी फायद्याचं आहे. नाही, चूक आहे. हे अर्ध सत्य आहे. हृदय रोग किंवा हृदय विकार होऊ नयेत यासाठी आपण काय खबरदारी घेतली पाहिजेत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे आज आपल्यासोबत आहेत, ज्यांना खरं तर 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. ते हृदय विकाराशी संबंधित कायम जनजागृती करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि तेच आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये आहेत. तर आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी प्रश्न म्हणजे हार्ट कसं सांभाळायला हवं? आपण हार्टची काळजी घेणं म्हणजे नेमकं काय करायचं? हार्टची काळजी घेणं म्हणजे थोडक्यात हृदयविकार कसा होऊ नये हे कसं करावं. म्हणजे माझ्यासारख्या कार्डिओलॉजिस्टकडे तुम्हाला पेशंट म्हणून यायला नाही पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या 4 गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. एक आहार, एक व्यायाम म्हणजे विहार, आचार विचार म्हणजे तुमचा स्ट्रेस आणि तुमचे जे फार्मॅकोलॉजिकल तुम्हाला जे औषध दिलेले असतील किंवा काही तपासण्या असतील तुमच्या किंवा काही ही मॅनेजमेंट, ह्या 4 गोष्टींचा अंतर्भाव जर आपण केला तर ह्याचं पुढं जाऊन हृदयविकाराचं पर्यावसान हे हार्ट अटॅकमध्ये होत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही नाही, साध्या गोष्टी आहेत खूप. ओके. एक पहिली गोष्ट थोडक्यात सांगायची झाली तर जास्त खाऊ नका. जेवणामध्ये प्रथिनचं प्रमाण जास्त ठेवा. कार्बोहायड्रेट, शुगर्स, काही छुप्या शुगर असतात आपल्या आहारामध्ये, साखर, तांदूळ, याचं प्रमाण कमी ठेवा. कमी खा. सूर्यास्ताच्या आधी खा, सूर्योदयाच्या नंतर खा. ह्या काही गोष्टी तुम्ही ठेवलात आहारामध्ये. तसंच व्यायाम, मी म्हणतो तसं नेहमी चालाल ते चालाल की चाला, रोज एक 45 मिनिटं चाला. तुमच्या पायांना आणि पर्यायाने तुमच्या हृदयाला चालना मिळू दे. स्ट्रेस कमी करा. तुमच्या आयुष्यातला जो काही वर्क रिलेटेड, फॅमिली रिलेटेड, प्रोफेशनल रिलेटेड हा जे काही स्ट्रेस आहे ते कमी करा. तुमच्या काही हॉबीज तुम्हाला करायचं असेल तर करा. काही स्ट्रेस मॅनेजमेंट योगा करायचा असेल करा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला जर काही BP, डायबिटीसच्या गोळ्या असतील तर त्या मात्र तुम्ही रेग्युलरली घ्या. या सगळ्याचा जर आपण व्यवस्थित उपयोग केलात तर 100% तुम्हाला माझ्याकडं हार्ट अटॅक घेऊन यायला लागणार नाही. आता आपण हार्ट अटॅक होऊ नये किंवा हृदयरोग होऊ नये याविषयी बोललो, पण हृदयरोग होतो म्हणजे नेमकं काय होतं? बऱ्याच वेळेला आपल्या इथं असतं की एखादा माणूस गेला, तो हार्ट अटॅकने गेला, तर त्यात समज आणि गैरसमज खूप आहेत. काही जण म्हणतात ते ब्लॉकेजेस असतात, नसतात. सो हृदयविकार म्हणजे काय? तर थोडक्यात हृदयविकारामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करण्या काही रक्तवाहिन्या असतात. जसं हृदयाचं काम आहे शरीराला रक्तपुरवठा करणं, मेंदूला, पायाला, किडनीजना, सगळ्याला, तसं हृदयाला रक्तपुरवठा करण्या काही 3 रक्तवाहिन्या असतात. त्यांना आम्ही कोरोनरी रक्तवाहिन्या असं म्हणतो. ह्या साधारणपणे 3-4 मिलीमीटर व्यासाच्या असतात. म्हणजे आपल्या हातावरती असतात ना रक्तवाहिन्या, त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या. तर ह्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये फॅटची आणि कोलेस्ट्रॉलची पुटं चढत जातात आणि तो ब्लॉक करतात त्याला. तर ज्याला
ले लँग्वेजमध्ये ब्लॉकेज म्हणतात, आम्ही ज्याला कॉर्नरी स्टेनोसिस असं म्हणतात. आणि त्यांनी रक्तपुरवठा अडथळा निर्माण होतो रक्तपुरवठ्यामध्ये. आणि ज्यावेळेला रक्तपुरवठा कमी पडतो त्यावेळेला छातीत दुखायला लागतं. आणि ज्यावेळेला तो रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होतो 100%, त्यावेळेला खूप तीव्रतेत दुखायला लागतं आणि पेशंट सिरियस होतो, ज्याला आम्ही हार्ट अटॅक असं म्हणतो. तर हे जे ब्लॉकेज होण्याची प्रक्रिया आहे, आणि मग ती एका ठिकाणी असेल, 2 ठिकाणी असेल, 3 ठिकाणी असेल, मल्टिपल ठिकाणी असेल, याला आपण कलेक्टिव्ह नाव हृदयविकार किंवा कॉर्नरी आर्टरी डिसीज असं म्हटलेलं आहे. पण एक हार्ट अटॅक ही संज्ञा बऱ्यापैकी आपल्या डेली यूजमध्ये असते किंवा आपल्या आजूबाजूला कायम बोलली जाते. पण हल्ली एक नवीन शब्द आलाय कार्डियाक अरेस्ट, किंवा अचानक म्हणजे हार्ट अटॅक येणाऱ्यांना हिस्ट्री असते आणि कार्डियाक अरेस्ट ज्यांना येतो त्यांना हिस्ट्री असते की नसते, ते कसं वेगळं कसं आहे, त्यातला फरक काय? बऱ्याच वेळेला आपण ऐकतो हा व्यक्ती सडनली 20व्या वर्षी हार्ट अटॅकने गेला, तो व्यक्ती गेला. तर ले पब्लिकमध्ये सामान्य माणसाच्या दृष्टीने कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक हे सेम आहे, पण ऍक्च्युली ते खूप वेगवेगळे आहेत. ओके. जसं आपल्या घराला पाणी पुरवठा असतो आणि इलेक्ट्रिसिटी असतं, तसंच आपल्या हृदयाला पाणी पुरवठा म्हणजे रक्त पुरवठा असतो, आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय असतो. तर जो कार्डियाक अरेस्ट असतो हा एक इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे हार्टचा, आणि हार्ट अटॅक हा प्लंबिंग प्रॉब्लेम आहे, म्हणजे रक्त पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे. सो जसं कधी कधी तुम्ही एखादा घराचा मेन स्विचच बंद केलात इलेक्ट्रिसिटीचा, जसं पूर्णपणे काळोख होतो, तसं हृदय हे जर त्याची इलेक्ट्रिसिटी बंद झाली तर पूर्णपणे बंद पडतं, ज्याला आम्ही म्हणतो कार्डियाक अरेस्ट. मग अशा वेळेला त्याला आयदर CPR देऊन, दाबून किंवा शॉक देऊन त्याला हृदयाला परत चालू करायला लागतं, ज्याला आम्ही डिफिब्रिलेशन किंवा रिससिटेशन असं म्हणतो. हार्ट अटॅक ऑन द अदर हँड, छातीत दुखतं, खूप दुखतं, पण हृदय बंद नाही पडत. हार्ट अटॅक तुम्हाला वेळ देतो. हार्ट अटॅकमध्ये अर्धा तास, 15 मिनिट, काही लोकांना जास्त वेळ मिळतो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकता. कार्डियाक अरेस्टमध्ये तुम्ही, ज्याच्या नावातच आहे सडन कार्डियाक अरेस्ट, म्हणजे काय, सडनली येतो तो आणि समोर पडतो, तिथल्या तिथं त्याला CPR देणं आणि त्याच्यानंतर डिफिब्रिलेशन किंवा शॉक देणं हे फार महत्त्वाचं आहे. ऑलमोस्ट वेळेत CPR जर मिळालं तर ऑलमोस्ट 75 ते 80% कार्डियाक अरेस्ट हे वाचू शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कार्डियाक अरेस्ट हे बऱ्यापैकी यंग लोकांच्यात होतात. हार्ट अटॅक हा रिलेटिव्हली वृद्ध लोकांच्यात होतो. हार्ट अटॅकची तुम्हाला थोडीशी पूर्वसूचना मिळू शकते. कार्डियाक अरेस्ट ॲज द नेम एम्प्लाईज सडन असतं. ओके. पण मग हे हार्ट अटॅक येऊ नये याच्यासाठी जे करायचं ते तुम्ही सांगितलं, पण हार्ट अटॅक आता म्हणजे हार्ट अटॅक येतो म्हणजे त्यावेळेस नेमकं काय घडतं, ती सिच्युएशन काय असते? बऱ्याच वेळेला हार्ट अटॅकचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे ज्याला आम्ही अंजायना म्हणतो, पेन, छातीत दुखणे. आता हे छातीत दुखणं म्हणजे काय, असं टोचल्यासारखं असतं का? नाही. इट्स अ व्हेरी क्लासिकल. आमच्या जे टेक्स्टबुक आहेत ना त्याच्यामध्ये एक चित्र असतं, एक माणूस झोपलाय आणि त्याच्या छातीवर हत्ती पाय ठेवतोय. थोडक्यात ही जी पेन असते ही दबाव आल्यासारखा, छाती होणाऱ्या प्रेशर येत आहे, छातीत ओढल्यासारखं होत आहे, ह्या स्वरूपाची पेन असते ती. नॉर्मल जी पेन असते ती टोचल्यासारखी असते, हे असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हृदयविकाराची जी पेन आहे ती एक्झर्शनशी रिलेटेड असते. म्हणजे थोडक्यात काय, तू बसताना तुला छातीत दुखते पण चालल्यावर छातीत नाही दुखत आहे, इट इज अनलाइकली टू बी हार्ट पेन. कारण ज्यावेळेला तुम्ही चालता त्यावेळेला हृदयाला रक्तपुरवठा जास्त लागतो, त्याच्यावर जरी ब्लॉकेज कमी असेल तरी चालल्यानंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण डिमांड वाढतो, सप्लाय होत नाही. तसंच सेम, तुम्ही जर बसला आहात ते दुखतंय आणि चालल्यावर जास्त दुखायला लागलं, किंवा तुम्ही बसल्या बसल्या नाही दुखत आहे पण चालल्यावरती दुखतंय, तर दॅट इज रिलेटेड टू हार्ट. तिसरी महत्वाची गोष्ट, मला उजवीकडे दुखतंय म्हणून माझा हृदयविकाराचा पेन नाही आहे का, तसं काही नाही. जबड्याच्या खाली आणि साधारणपणे बेंबीच्या वरती कुठलीही पेन ही हृदयविकाराची असू शकते, बट अगेन ती एक्सरसाइज रिलेटेड, एक्झर्शन रिलेटेड असेल तरच ती हृदयाची असते. मग घाम येतो, कधी कधी डावा हात दुखतो, कधी कधी गळा आवळल्यासारखं होतं, याची विविध लक्षणं दिसतात. मग आता जसं आपण हृदयविकारासाठी चाललं पाहिजे, पण हृदयविकारासाठी बसून काम करण्याची जी एक पद्धत आहे, किंवा ऑफिसमध्ये लॉंग आवर्स सिटिंग जॉब्स असतात, मग त्यांच्यासाठी हे किती धोकादायक आहे? सगळ्यात महत्वाचं कारण हा आता आजकाल जो बळवलेला आहे ना हृदयविकार, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण
दोन गोष्टी आहेत. एक तर व्यायामाचा अभाव, म्हणजे हे जे आपण घरी बसून काम करतो, वर्क फ्रॉम होम, किंवा आज आपल्याला सगळं घरातच पाहिजे बसून, की बाजूच्या रस्त्याच्या किराण्यावर जाण्याच्या ऐवजी सुद्धा आपण बऱ्याच वेळेला ब्लिंकिट करतो किंवा आजकाल क्विक कॉमर्स करतो. तर सगळ्या गोष्टी आपल्या ऐकत्या पाहिजेत. सो आपण ऍक्टिव्हिटीज करत नाही काही. दॅट्स वाय जर ऍक्टिव्हिटी नाही केल्या तर ते ज्या कॅलरी तयार झालेल्या आहेत त्या कुठंतरी जाऊन हृदयाच्या मध्ये त्याचं ब्लॉकेज निर्माण करतात. त्याच्यामुळं फिजिकल इनॅक्टिव्हिटी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम स्ट्रेस, मानसिक स्ट्रेस. तिसरा जंक फूड, की बाहेरचं खाणे, पिझ्झा, बर्गर, वडापाव, बिर्याणी, ह्या गोष्टी जिथं हेवी फॅट्स, हेवी कार्बोहायड्रेट्स आहेत, लेस प्रोटीन्स आहेत, असं खाल्लं तर त्यांनी त्या जे ब्लॉकेज होण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होते. पण आता जी आपली लाईफस्टाईल चेंज झाली आहे, तर तुम्हाला जर सल्ला द्यायचा असेल की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या या 2-3 गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला हृदयविकाराशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी आहे, तर उपाय काय असतो? पहिली गोष्ट, झोप ही अतिशय ॲडिक्वेट झाली पाहिजे. एक 6 ते 7 तास मिनिमम झोप झाली पाहिजे. उठल्यावर पहिली गोष्ट पाणी प्या भरपूर आणि चालायला जा. चालाल तर चालाल, हे आत्ताचं ब्रीदवाक्य आपलं, की रोज 45 मिनिटं मिनिमम चाला. मग चालून तुम्हाला कंटाळा तर एखाद दिवशी सायकल करा, एखाद दिवशी जॉबिंग करा, एखाद दिवशी स्विमिंग करा. कार्डिओ एक्सरसाइजेस 45 मिनिटं मिनिमम 5 days a वीक हे झालेच पाहिजेत. मग त्याच्यानंतर घरी येऊन तुम्ही ब्रेकफास्ट करा आणि ऑफिसला निघा, किंवा तुमचं जर घरचं वर्क फ्रॉम होम असेल तर तुमच्या त्या कॉम्प्युटरच्या पुढे बसा. अलग लक्षात. पण फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि आहार ह्या दोन गोष्टींचं फार आपल्याला समतोल ठेवणं आवश्यक आहे. आणि आता आपण मेडिकल आणि प्रिव्हेंटिव्ह टेस्टबद्दल जर सांगायचं झालं तर हार्ट अटॅक रिलेटेड कुठल्या टेस्ट आहेत ज्या आपण एका विशिष्ट वयात केल्याच पाहिजेत आणि त्यानंतर त्या कंटिन्यू ठेवल्या पाहिजेत? त्या टेस्ट कुठल्या असतील? पहिली गोष्ट महत्त्वाची, ह्याच्यातून मी तुला एकच सांगू शकतो, आजकाल ना जे प्रिव्हेंटिव्ह टेस्टचं पेव फुटलेलं आहे, की माझ्याकडे पेशंट्स येतात असा गठ्ठा घेऊन येतात 200 टेस्ट, नाही का, नाही आम्हाला ते स्वस्तात मिळवतं म्हणून आम्ही केलं, कुणीतरी म्हणतं कंपनी आमचं फुकट करते म्हणून आम्ही केलं, कुणीतरी म्हणतं अजून कुठला तरी कॅम्प होता त्यात केलं आम्ही. त्याच्यातल्या कामाच्या तपासण्या फक्त 5 ते 6 असतात, पण हे 200 तपासण्या करतात. मग बऱ्याच वेळेला काय होतं, 200 पैकी बाय द लॉ ऑफ स्टॅटिस्टिक्स 5 पॉझिटिव्ह येतात. मग त्या 5 साठी परत 50 तपासण्या, मग त्या 50 मध्ये परत 10 पॉझिटिव्ह. शेवटी करून पेशंट बायपास होऊन बाहेर पडतो. मग त्याला विचारलं काय झालं तुला, काही नाही, आम्ही रुटीन टेस्ट केल्या होत्या. तर ह्या चक्रामध्ये आपल्याला पडायचं नाही. आमच्या वैद्यकीय शास्त्राचा एक मूलभूत पाया आहे, तो म्हणजे आपण पेशंटला, रुग्णाला ट्रीटमेंट देतो, कागदाला नाही. त्याच्यावर तुम्हाला त्रास असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही तपासण्या करा, तुमच्या डॉक्टरला दाखवा. हा, तुम्हाला काही रिस्क फॅक्टर्स असतील, की व्यायामाचा अभाव, घरी फॅमिली हिस्ट्री आहे, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या आजीला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला हार्ट अटॅक येऊन गेला, माझ्या घरामध्ये कोणीतरी सडनली गेलेलं आहे, माझा मामा वारला, हे झालं, दॅट इज द थिंग. थर्ड थिंग, माझं कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे. चौथी गोष्ट, मला डायबिटीस आहे, BP आहे. जसं मी मागं म्हटलं तुला, की डायबिटीस इज ऑलरेडी लाईक हॅव्हिंग वन हार्ट अटॅक, ज्याला आम्ही कोरोनारी डिसीज इक्विव्हलंट असं म्हणतो. म्हणजे ऑलरेडी एक हार्ट अटॅक येऊन गेल्याची रिस्क आहे तुम्हाला जर डायबिटीस असेल तर. हे जर असतील तर मग प्रिव्हेंटिव्ह काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये बेसिक तपासण्यात एक म्हणजे ECG, हृदयालेख आम्ही ज्याला म्हणतो, ती कुठेही अत्यंत इझिली अवेलेबल तपासणी आहे. आणि दुसरी आहे स्ट्रेस टेस्ट, आणि तिसरी आहे 2D इको. स्ट्रेस टेस्ट आहे ही तुम्हाला थोडी भविष्याविषयी कल्पना देते, ज्याच्यामध्ये आम्ही ECG अटॅच करून तुम्हाला ट्रेडमिलवर चालवतो एक 9 ते 10 मिनिटं, जे आम्हाला फेअरली ओके आयडिया येते. आणि 2D इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी, जशी पोटाची सोनोग्राफी करतात तशी आम्ही हृदयाची सोनोग्राफी करतो. याच्यामध्ये आम्हाला वर्तमान काळ आणि भूतकाळाविषयी कल्पना येते, हृदयाच्या पंपिंग फंक्शन विषयी कल्पना येते. सो ह्या 3 गोष्टी आणि काही बेसिक ब्लड टेस्ट, शुगर, लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल, HbA1c म्हणजे 3 महिन्याची सरासरी शुगर, एक किडनी फंक्शन टेस्ट, हिमोग्राम म्हणजे हिमोग्लोबिन, आणि युरिन, एवढ्या तपासण्या करणं फक्त गरजेचं आहे. अन्यथा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बेल्स अँड व्हिसल्स आहेत. चहा कॉफीचं व्यसन असतं तर त्याचा हृदयविकारावरती कसा परिणाम होतो? म्हणजे तुमचं प्रमाण किती असलं पाहिजे, घ्यावं न घ्यावं, काय सल्ला? चहा आणि कॉफीमधला सगळ्यात घातक पदार्थ म्हणजे दूध. ओके. आपल्याला आजकाल दुधाशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाही. दूध सुद्धा आपल्याला एका स्पेसिफिक ब्रँडचं, म्हशीचं आणि अत्यंत घट्ट लागतं.
ॲब्सोल्युटली रॉंग. दुधामध्ये एक छुपी साखर आहे. म्हणजे वरनं साखर नाही टाकली दुधात ना तरी दुधामध्ये साखर आहे. लॅक्टोज नावाची साखर असते. सो जेवढं तुम्ही दूध घेणार जास्त तेवढं तुम्ही कार्बोहायड्रेट्स कन्झ्युम करता, तुम्ही साखर घेता. सो थोडक्यात तुम्हाला अगदीच आवश्यक असेल दूध तर गाईचं घ्या, त्याच्यातली साय काढून टाका. बऱ्याच वेळेला मी म्हणतो गव्हर्नमेंटचं दूध मिळालं तर सगळ्यात भारी, कारण ते दूध स्वरूपाचं दूध फ्लेवरचं पाणी असतं. ओके. सो दुधामुळे तुम्हाला चहा आणि कॉफी प्यायची असेल तर प्रेफरेबली काळा चहा किंवा काळी कॉफी प्या, त्याच्यात साखर नाही. मग साखरेच्या ऐवजी लोक म्हणतात आम्ही गूळ टाकू का. सो साखरच्या ऐवजी गूळ किंवा ब्राऊन शुगर हे इक्वली घातक आहेत. सो शक्यतो साखरेशिवाय राहा. आम्ही थोडक्यात बऱ्याच वेळेला म्हणतो शुगर इज द न्यू कोकेन. कोकेनपेक्षा कित्येक पटीने जास्त व्यक्ती ह्या मरतात ह्या शुगर इंजेक्शनमुळं आणि कार्बोहायड्रेट्समुळं. त्याच्यामुळं तुमचा चहा किंवा कॉफी, आज बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये वगैरे नाही आमचा एक 7-8 कप चहा होतो, 5-6 कप कॉफी होते. आणि आजकाल कॉफीचं पूर्वी छोटे कप असायचे, आता सगळ्या स्टारबक्स आणि मोठ्या ह्याच्यामध्ये मोठे मोठे कप देतात. त्याच्यामुळं त्याचं प्रमाण कमी करा. कटिंग चहा विदाऊट साखर विदाऊट दूध हा उत्तम. आपण आहाराबद्दल बोलतोय, घरातल्या तेलात शिजलेलं अन्न की बाहेरचं जंक फूड, म्हणजे जंक फूड अवॉइड करायला सांगतात, पण काहींना पर्याय नसतो, जे बाहेर राहतात, बाहेरचं जेवतात, मग त्यांनी कसं एक कंट्रोल करायचं? पहिली गोष्ट घरचं फूड म्हणजे काय, घरासारखं फूड. जर तुम्ही बाहेर आहात, आता माझा मित्र एखादा की जो हॉस्टेलला राहतो किंवा काही जण पुण्यात रूम घेऊन राहतात, मग त्यांनी काय खायचं, काय रोज पहिली गोष्ट वडापाव, बर्गर, पिझ्झा, कुठल्याही प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट्स, पॅटीस, मिसळपाव, हे सगळ्या गोष्टी, जी गोष्ट जिभेला चांगली लागते ती हृदयाला चांगली लागत नाही. सो ह्याचा अवॉइड. तुम्ही नॉर्मल गोष्टी खाऊ शकता, भाजी भाकरी खा, मेस लावा, तिथं जेवा. जरी हे फॅशनेबल नसलं तरी हे आरोग्यदायी आहे, कळलं का. भाजी भाकरी खा, थोडासा वरण भात खा, अगदीच लागलं असतं तुम्ही चिकन किंवा तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर ड्राय चिकन, फिश, कबाब, तंदूर ह्या स्वरूपाच्या गोष्टी खा. अंडं खा, अंड्यातलं पिवळं टाकून द्या, पांढरं खा. तर ह्या स्वरूपाचा आहार तुम्ही घेतलात तर हा केव्हाही हा आरोग्यदायी आहार आहे. दॅन तुमचं पंजाबी फूड. म्हणजे आपण काय करतो माहिती आहे काही, जे चांगल्या गोष्टी त्याचं वाटोळं लावतो. म्हणजे आपल्याला पोळी पाहिजे आणि त्याच्यावर तूप पाहिजे, मग नंतर आपल्याला चिकन नुसतं नको, बटर चिकन पाहिजे. मग आपल्याला भाजीमध्ये बटाटाच पाहिजे, पालेभाज्या नकोत, आम्हाला आवडत नाहीत. आम्हाला पोहेचं पाहिजेत, आणि पोहेवरती आजकाल नवीन फॅशन निघाली, सांबार टाकतात. हो, कट टाकतात. हा, कट टाकतात. सो ह्या गोष्टी, त्याच्यावेळी नुसतं वरण प्या ना तुम्ही, नुसती आमटी प्या. हे अतिशय चांगलं प्रोटीन सोर्स आहे. त्याच्यावर अगदीच चवीपुरतं थोडंसं तूप टाका. दुसरी महत्वाची गोष्ट मला विचारत लोक की साजूक तूप आम्ही रोज 2 चमचे घेऊ का. म्हटलं अवश्य घ्या, म्हणजे माझ्याकडे लवकर याल तुम्ही हार्ट अटॅकसाठी. जेवढं जेवणात वापरलं ना तुम्ही स्वयंपाक करताना तेवढंच तूप घ्यावं. एक्स्ट्रा ॲडिशनल तूप किंवा ॲडिशनल मीठ नाही घ्यायचं. म्हणजे जरी साजूक तूप नाव असलं तरी त्याचं प्रमाण मर्यादेत असलं पाहिजे. आणि तेल, आता काय तुम्ही तेल म्हणजे काय फक्त करडीचं तेल किंवा सफोलाच घ्यायला पाहिजे असं काही नाही. कुठलंही तेल, रिफाईंड, डबल रिफाईंड उत्तम, पण ते कमी प्रमाणात घ्या. एक एअर फ्रायर नावाचं एक छोटं हे इन्स्ट्रुमेंट मिळतं, माहिती आहे तुला. हो, आता ते एअर फ्रायर तुमचा तेलाचं प्रमाण ऑलमोस्ट 70 ते 80% कमी करतं. सो अगदीच कधी मुलांनी मागितलं की मला फ्रेंच फ्राईज करून द्या, तर त्या प्लीज त्या एअर फ्रायरमधनं करून द्या, किंवा आपल्या रताळ्याच्या करून द्या त्यांना, बटाट्याच्या ऐवजी. थोडासा त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो तो कमी असतो, आणि त्या बेक करून द्या तळण्यापेक्षा. या साध्या साध्या गोष्टी आहेत, याचा आपण वापर केलात तर डेफिनेटली आपल्याला चांगलं हेल्दी जेवण जेवता येईल. दिवसातून फळं ही कधी खाल्ली गेली पाहिजे जी हृदयासाठी फायदेशीर ठरतील? फळांचा डायरेक्टली हृदयाशी काही संबंध नसतो, पहिली गोष्ट. त्याचा आहे डायबिटीसशी संबंध आहे किंवा टोटल ओव्हरऑल कॅलरी इंटेकशी संबंध आहे. त्यातही काही आम्ही ज्याला म्हणतो ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे त्यातला गोडवा जास्त असलेली फळं नको. म्हणजे कुठली, आंबा नको, केळी नको. तुम्ही सिट्रस फूड्स खाऊ शकता, म्हणजे संत्रे, मोसंबे, टू सर्टन एक्सटेंट अंजीर, ह्या गोष्टी खाऊ शकता तुम्ही. सफरचंद, जास्त गोड फळं नाही. आणि त्याचं प्रमाण, फळं कधी खायची, फळं आर युअर हायपोग्लायसिया बस्टर्स. म्हणजे काय, खूप भूक लागली तर 2 कप चहा पिण्यापेक्षा आणि वडापाव खाण्यापेक्षा जाऊन एखादं फळ खा.
तुम्हाला चहा प्यायच्या वेळेला नारळाचं पाणी प्या, त्याच्याबरोबर मलई येते ना ती खा. किंबहुना गेले 2 वर्ष माझा स्वतःचा ब्रेकफास्ट इज नारळाचं पाणी आणि मलई खोबरं. मी दुसरं काहीच खात नाही. सो दीज आर हेल्दी थिंग्स. सो मधला ब्रेक मिळाला ऑफिसमध्ये ना, तर खाली जाऊन चाय सुट्टा आणि वडापाव पेक्षा जाऊन एखादं थोडं फळं खा. दॅट इज मोर हेल्दी. आहारात तुमच्या नॉनव्हेज असणं किती हृदयासाठी फायद्याचं आहे? म्हणजे काय घ्यावं नॉनव्हेज फूड मधलं? जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी त्यांनी मांसाहार चालू ठेवला तर उत्तम. त्यातही चिकन, फिश म्हणजे व्हाईट मीट जे असतं ते घ्या. जे रेड मीट आहे म्हणजे मटण किंवा बीफ, पोर्क ह्याचा अजिबात वापर करू नये. कारण त्याच्यामध्ये लाल का असतं? कारण त्यात फॅट असतं आणि ते फॅट असतं म्हणून मटण चांगलं लागतं चवीला. आजकाल सदाशिवपेठेत पाहिलं तर सगळ्यात जास्त मटणाची दुकानं, मटणावळी ह्या सदाशिवपेठेत आहेत, विच इज सपोज टू बी अ हब ऑफ व्हेजिटेरियनिझम इन पुणे. पण आज मटण खाणं ही फॅशन झालेली आहे. पण मटण हे खूप अनहेल्दी आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला अगदीच नॉनव्हेज खायचं असेल तर चिकन खा, फिश खा. शेलफिशचा सुद्धा अपायकारक असतात. शेलफिशमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं. म्हणजे शेलफिश म्हणजे काय? खेकडा, कोळंबी ह्या गोष्टी. तिसरी गोष्ट अंड. आता अंड शाकाहारी आहे का व्हेजिटेरियन आहे हा वेगळाच वादाचा विषय आहे. पण अंड खात असाल तर पांढरं अंड खा. तुमच्या घरात लहान मूल असेल तर त्याला ते पिवळं खायला द्या बलक, आणि तुम्ही व्हाईट खा. व्हाईटमध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रथिनं असतात. पण मग लहान मुलासाठी ते येलो चांगलं? हा, लहान मुलांना सी ग्रोईंग चिल्ड्रन दे कॅन कन्झ्युम दॅट अमाऊंट ऑफ फॅट. त्यांना लागतं, मोठ्या लोकांना लागत नाही. मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण मग ते हृदयासाठी? मिठाचं प्रमाण कमी याचा अर्थ अळणी खा असं नाही. ओके. जेवढं जेवणात आहे तेवढंच मीठ, नो ॲडिशनल सॉल्ट. वरनं मीठ घेण्याची आपल्याकडे काही लोकांना सवय असते की घेतलं की घे रे बाबा वरनं मीठ फिरून घ्या. ते नको. कुरड्या, पापड्या, लोणची, बेकरी प्रॉडक्ट्स. एक कधी तुम्ही ब्रेड बनवताना पाहिलंय का? असा बुचकुली भरून मीठ टाकतात त्याच्यात. पॅटीस किंवा कुठला मैदा, मैद्यामधली साखर, कार्बोहायड्रेट्स आणि मीठ म्हणजे सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन. म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर या दोन्हीला आमंत्रण आहे. आणि आपण ज्यावेळेला केक खातो किंवा आपण ब्रेड खातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही आपण काय करतोय ते चवीनं खातो. आणि थोडक्यात नाही, आम्ही ब्राऊन ब्रेड खातो. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. 90% आपल्या बाजारातला ब्राऊन ब्रेड हा कलर टाकून तयार करतात. जरी त्यांनी अग्री नाही केलं तरी दॅट इज अ फॅक्ट. आता आपण या आहारावर बोललो, व्यायामाविषयी सुद्धा आपण सांगितलंय, पण योगा आणि ध्यान म्हणजे कार्डिओ तर करायला हवं, पण योगा आणि ध्यान हे हृदयविकार टाळण्यासाठी किती फायद्याचं आहे? योगा हा उत्तम आहे. योगामधला इस्पेशली प्राणायाम म्हणजे अगदी जे खाली डोकं वर पाय आणि डावा कान उजवा हा पाय असल्या प्रकारचे योगा नाही. प्राणायाम हा अतिशय उत्तम असतो. एक तर ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट थोडंसं मेंदूचं, तुमच्या हृदयावरचं जे कंट्रोल आहे ज्याला आम्ही सिम्पथेटिक नर्वस सिस्टम म्हणतो त्याला बळकटी आणण्यासाठी योगाचा फार उपयोग होतो. पण हॅव्हिंग सेड दॅट, योगा म्हणजे पूर्ण व्यायाम नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला मी विचारतो लोकांना, पेशंटना, नाही आम्ही योगा करतो ना, ते काय कुठले तरी लोकांचे सकाळी सकाळी यूट्यूब लावून त्याच्यावर योगा करतो आम्ही. पण योगा म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज नाही. योगा हा व्यायामाला पर्याय नाही. योगा हा व्यायामाला पूरक आहे. त्यामुळं चालणे, थोड्याशा प्रमाणात वेट ट्रेनिंग आणि योगा ह्या तिन्हीचा अंतर्भाव असेल तरच त्याला परिपूर्ण व्यायाम असा आम्ही म्हणू शकतो. स्मोकिंग करणारे, तुम्ही तर अवॉइड करायला सांगितले, पण स्मोकिंग कधी कधी करतो आम्ही असं अनेकदा सांगितलं जातं, तर ते कितपत घातकी आहे? म्हणजे करूच नाही, पण जे करतायत आणि त्यांचं असं एक्सप्लेनेशन असतं की नाही आम्ही कधीतरी करतो, ओकेजनली करतो, ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये करतो. मला ज्या वेळेला पेशंट म्हणतात की आम्ही ओकेजनली स्मोकिंग करतो, मी त्यांना पहिला पुढचा प्रश्न विचारतो, तुमचा ओकेजन रोज येतो का? आणि मग त्याचं उत्तर बऱ्याच वेळेला हो असं असतं. त्याच्यामुळे स्मोकिंग इन एनी फॉर्म अँड इन एनी क्वांटिटी इज बॅड. स्मोकिंग हे कुठल्याही स्वरूपात, टोबॅको म्हणजे काय, सिगरेट, बिडी, तंबाखू, गोवा, गुटखा, विमल, गायछाप, मिश्री, ह्या सगळे फॉर्म आर टोबॅको. आणि ते अतिशय वाईट. म्हणजे ज्याला, जो सिगरेट पितो त्याला वाटतं की बिडी पिणारा वाईट आहे, मी चांगला आहे. जो व्हेप मारतो त्याला वाटतं बिडी सिगरेट पिणारा वाईट आहे, मी चांगला आहे. कुणी ज्या बायका, तुला आश्चर्य वाटेल, ग्रामीण भागामध्ये तंबाखू हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा पार्ट आहे. त्याला व्यसन हे धरलंच जात नाही. म्हणजे आला की दे चंची लाव बार.
असे प्रकार. गायछाप हा आपल्या संस्कृतीचा भाग झाला. सो त्यांना विचारावं लागतं तुम्ही तंबाखू खाता का, त्यांना ते व्यसन वाटतच नाही. मग त्यांना विचारलं का खाता, नाही आम्हाला संडासच होत नाही सकाळी ते खाल्ल्याशिवाय, अशी कारणं दिली जातात. मग ह्या स्वरूपाच्या ना बायका मिश्री लावतात. म्हणजे मिश्री लावणे हा एक म्हणजे मोठा प्रोग्राम असतो गावामध्ये. म्हणजे तुम्ही कधी पाहिलात साळकाय माळकाय 8-10 बायका एकत्र येतात आणि मिश्री लावता लावता सुनांच्या आणि सासवांच्या कुटाळक्या करत बसतात तिथं. बट मिश्री इज टोबॅको आणि ते डायरेक्ट घासून घासून त्या तुमच्या हिरड्यांमधनं डायरेक्ट रक्तात जातं. सो कुठल्याही स्वरूपाचं तंबाखू सेवन हे हृदयासाठी वाईटच. म्हणजे देर इज नो ऑप्शन. कळलं का, की तंबाखू ही कुठल्याही स्वरूपाने घेतली नाही गेली पाहिजे. किंबहुना सेकंडरी स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग, समोर पितोय तर त्याला सांगायचं बाहेर जाऊन पी, नाहीतर आपण तिथून लांब जायचं. वजन उचलण्याचा व्यायाम वर्सेस कार्डिओ हृदयासाठी काय फायद्याचं? नाही, दोन्ही फायदेशीर आहेत, पण त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. एक साधारणपणे 40 नंतर मध्य वयामध्ये आपल्याला जास्त कार्डिओची गरज असते. सो 1 तासाचा तुमचा वर्कआउट असेल तर त्यात 60% म्हणजे एक साधारणपणे 35 ते 40 मिनिटं शुड बी युअर कार्डिओ एक्सरसाइज. एक 20 ते 25%, 30% साधारणपणे शुड बी युअर वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग. मग त्यात डंबेल्स असेल किंवा जिममध्ये जाऊन तुम्ही व्यायाम केला असेल किंवा वजनं उचलण्याचा व्यायाम असेल. आणि उरलेले 10% इज फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज म्हणजे योगा, पिलाटेस या स्वरूपाचा. सो हे का किंवा हे असं नाही आहे, हे तिन्ही मिळून पण व्यवस्थित प्रमाणामध्ये केले गेले पाहिजेत. आणि हसणं आणि सोशलायझिंग करणं हे कितपत गरजेचं आहे? ॲब्सोल्युटली, खूपच गरजेचं आहे. तुम्ही जेवढं सोशलाइज करणार, जेवढं हसणार, तेवढं तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमचं BP कमी होतं, तुमच्या शरीरामध्ये चांगल्या स्वरूपाच्या हॉर्मोनचा प्रादुर्भाव व्हायला लागतो आणि पर्यायाने तुमच्या हृदयविकारापासून मरण्याचे चान्सेस कमी होतात. त्याच्यामुळं सोशलायझिंग, पण सोशलायझिंग इज नॉट ड्रिंकिंग अँड स्मोकिंग. सोशलायझिंग कॅन बी हॅव्हिंग अ जॅमिंग सेशन किंवा तुम्ही गाणी म्हणा, बसून हे करा, ह्याला सुद्धा सोशलायझिंग म्हणतात. सोशलायझिंगमध्ये स्मोकिंग आणि अल्कोहोलला थारा नाही. आता ना डॉक्टर, आपल्या आजूबाजूला आणि काही समज, गैरसमज, चूक, काही समजुती असतात, तर त्याच्यावरती आपण सांगा की ते कितपत योग्य आहे, अयोग्य आहे. पहिलं म्हणजे चहा, कॉफी की कोमट पाणी घ्यावं? कोमट पाणी, नारळाचं पाणी. हृदयासाठी सर्वोत्तम व्यायाम चालणं, धावणं की योगा? चालणं, जर जमत असेल तर लिमिटमध्ये राहून धावणं. हृदयासाठी वाईट सवय कुठली? जास्त मीठ, जास्त साखर की जास्त ताण? तिन्ही. फास्ट फूड वर्सेस घरगुती अन्न? ऑलवेज घरगुती अन्न. सर्वोत्तम स्नॅक कुठला हृदयासाठी? फळं, सुकामेवा की भाज्या? फळं आणि भाज्या दोन्ही. ओके. झोप, कमी झोप धोकादायक आहे की जास्त झोप धोकादायक आहे? नो, ॲडिक्वेट झोप ही आरोग्यासाठी उत्तम आहे. मिनिमम 6 ते 7 तास. स्ट्रेस कमी करण्याचा सोपा उपाय? संगीत ऐकणं, चालायला जाणं की ध्यान धारणं? तिन्ही. हृदयासाठी आवडतं सुपरफूड कुठलं? ओट्स, डाळी, कडधान्य की हिरव्या भाज्या? डाळी, कडधान्य. स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्स हे खरंच उपयोगी आहेत की ते फक्त फॅशन स्टेटमेंट? नो, ते खूप उपयोगाचे आहेत. तुम्ही ज्या वेळेला व्यायाम करता त्यावेळेला व्यायामाची जी इंटेन्सिटी आहे किंवा तीव्रता आहे ती समजून घेण्यासाठी, तुमच्या हृदयाची गती मोजण्यासाठी, आणि काही काही वेळेला त्याच्यामधल्या असलेल्या ECGमुळं इमर्जन्सीसुद्धा डायग्नोसिस होऊ शकतं. त्याच्यावर स्मार्टवॉच इज व्हेरी गुड फॉर. असं म्हणतात की दारू पिणं हे हृदयासाठी फायद्याचं आहे. नाही, चूक आहे. हे अर्धसत्य आहे. कधी कधी स्मोकिंग केलं तर चालतं? अजिबात नाही. चुकूनही स्मोकिंग नाही चांगलं. मग तंबाखूचं व्यसन किंवा इतर कुठलंही व्यसन? तंबाखू इन एनी फॉर्म, सिगरेट, बिडी, तंबाखू, गोवा, गुटखा, विमल, गायछाप, मिश्री, कुठल्याही स्वरूपाचं तंबाखू सेवन हे वर्ज्य असावं. निरोगी हृदयासाठी एकच गोल्डन रूल: आहार, व्यायाम की स्माईल? आहार, विहार, आचार आणि विचार ह्या सगळ्यांमध्ये तुमचं प्रमाण चांगलं पाहिजे, तरच तुम्ही हृदयरोगापासून मुक्ती मिळवू शकाल. थँक्यू सो मच डॉक्टर, आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तरी आपल्याला याविषयी काय वाटते, आपली मतं ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा. तुर्तास इथेच थांबतोय. तोपर्यंत पाहत रहा सकाळ.